भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार आहेत। 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार असल्याचं कळतंय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी विनायक डावरूंकडून। विनायक, सौरभ बरोबर आहे, जी माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते मार्चमध्ये निवडले जाणार आहेत। कारण बूथ लेवलची सगळ्या कमिट्या ज्या आहेत त्या पहिला निवड केली जाते। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बूथ प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या निवडणुका झाल्यानंतरच प्रदेशाध्यक्षाची निवडणूक जी आहे ती नियमानुसार केली जाते आणि त्यामुळे मार्चपर्यंत भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो आता सुरू झालेला आहे। बूथ लेवलच्या, तालुका लेवलच्या आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या निवडी ज्या आहेत ते सुरुवातीला होणार आहेत। त्यासाठीचा कार्यक्रम जो आहे तो आता भाजपकडून जाहीर करण्यात आलेला आहे। आपण जर भाजपची घटना आहे या घटनेनुसारच सगळा कार्यकाळ जो आहे तो तयार करावा लागतो। सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या घ्याव्या लागतात आणि त्याच अनुषंगाने या निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो मार्चमध्ये निवडला जाणार आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। आपण जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते, परंतु त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण याकडे सगळ्यांचं भाजप कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। जे नाव चर्चेत आहे रवींद्र चव्हाण माजी मंत्री आहेत आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो मार्चमध्येच मिळणार आहे आणि त्याआधी सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपच्या स्थानिक लेवलच्या आणि जिल्हा आणि तालुका लेवलच्या पार पडणार आहेत। ठीक आहे, धन्यवाद विनायक या माहितीबद्दल।